अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमो अनंताय शुद्धाय कूटस्थाय आत्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञान राजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोलां शिवशक्तिस्वरूपिणीं, अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीं. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरिल पैल पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भव व्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तू माईसे. मज पामरासी काय थोरपण, पायीची वहाण पायी बरी. ब्रह्मदिक जेथे तुम्हा बोळंगणे, इतर तुलने काय पुढे. तुका म्हणे नेणो युक्तीची आखोली, म्हणून ठेविली पायी डोई. म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तू माईसे. कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं, कलांकांक तेजोदिकामोदिवक्त्रं. खलानिशवादापनोदार्पदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. अलंकापुरी रम्यसिंहासनस्थं, पदाम्भोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशं. विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. पंढरीनाथांना वंदन करूया. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई सर्वांना वंदन. आणि तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ आत्माला मला वंदन. आज अमृतानुभवाचा अमृत अनुभव आपण घेण्यासाठी पुन्हा जमलेले आहोत. रामायणाने आपल्याला मंत्रमुग्ध केलेलं होतं, त्याच्यामध्ये रमलेले होतो आपण. खरं म्हणजे अजूनही ते सगळं पाहिलं की असं वाटतंय कितीतरी आपल्याला आस्वाद घ्यायचा राहिला आहे. असं वाटलं होतं काल सुंदरकांड सगळं वाचून काढावं, पण त्या कीर्तनाच्या मागे लागल्यामुळं असं एक खट्टी असे यावेळेला वाचन झालं नाही. पण तरी अजून आहे चैत्र महिना, 15 दिवसात ते कार्य काहीतरी पूर्ण करावं असं वाटायला लागलं. आपण आता 22, 23, 24 असे आपले श्लोक मागे चाललेले होते. काही आठवते का बघा, थोडीफार चालना. कोणाला जर त्याच्या आधीचा एखादा म्हणायचा असेल, कारण सगळ्या त्या आपल्या ओव्यांची पुनरावृत्ती झालेली होती. 20, 21, 22, 23 सगळे जे दृष्टांत दिलेले होते. तर हे सच्चिदानंद स्वरूप कसं आहे, हे सच्चित सुख कसं आहे, 19व्या ओवीत पाहिलेलं होतं. नंतर 20मध्ये त्यांनी ही सगळी पदं जी आहेत ही विविधपणानं राहत असतात, त्रिविधपणानं राहत असतात. जसा वर्षाव झाल्यावर मेघ नाहीसा होतो, तसा समुद्र होऊन ओघ नाहीसा होतो, ठिकाण होऊन मार्ग संपतो, फळ उत्पन्न करून फूल सुकतं. ते सगळे छान उदाहरण आपल्या लक्षात असतील.
फळांचीही रसात समाप्ती होते. फळ हळूहळू पक्व होतं आणि रस झालं की फळ उरतच नाही आणि रसाची तृप्तीच समाप्ती होते. अग्नीमध्ये आहुती टाकून मागं सरतो, हात मागे सरतो आणि आनंद उत्पन्न केला की गीतही संपतं. आता काल परवा सगळी बघा इतकी सुंदर गीत रामायणाचा म्हणजे आस्वाद घ्या किंवा आपण काय म्हणतो गदिमांनी रचली त्यांची आणि गायक आपले सुधीर फडके त्या दोघांची आकाशवाणीवरची मुलाखत म्हणा किंवा सगळ्या प्रतिक्रिया आणि तो कार्यक्रम कसा त्यांनी सेट केला त्या साली इतकं छान सांगत होते. तुम्हालाही आला असेल मोबाईलवर तर मी अगदी मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते की पहिलंच गीत त्यांचं कुठंतरी गहाळ झालं. ते म्हणत होते, गदिमान म्हणत होते की मी तुला दिलेलं आहे आणि ते म्हणत होते मला दिलेलं नाही, शोधा म्हणे तुम्ही, शोधा तुमच्यापैकीच कोणाला तरी दिलेलं. ते म्हणे आम्हाला नाही दिलेलं. मग शेवटी त्यांना एका खोलीमध्ये कोंडून ठेवलं. म्हणे आम्ही बाहेरनं कडी घालतो, पुन्हा तुम्ही ते लिहा आणि मला ते म्हणजे अजून छान त्यांच्या अक्षरातलं हस्ताक्षरातलं म्हणजे स्वये श्रीराम प्रभू ऐकती हे जे गीत आहे ते इतकं सुंदर त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये लिहिलेलं. शिवाय त्या बालांची अशी कोणीतरी तिथं चित्र काढली की त्यांनीच अशा नसतं रेखाकृती अशा केलेल्या आणि मग लगेच सुधीर फडकेंनी ते म्हटलेलं संगीतकार जे होते त्यांचाही तिथे उल्लेख केलेला होता. तर गीत संपलं. महत्त्वाचं काय हे गीत म्हणलं की मला ते आठवलं की एकदा गीत संपलं की त्याची तृप्ती राहते. फक्त गीत संपून जातो, आनंद उत्पन्न झाला की गीत संपून जातं. पण आपण जेव्हा गीत ऐकतो तेव्हा गीतामध्येच रमत असतो आणि मुखाला मुख दाखवलं की आरसा बाजूला होतो. हा सगळ्या व्यवहारातलीच उदाहरणं दिलेली आहेत. म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टीचं अनुभव आला किंवा ती गोष्ट अनुभवली की पुन्हा त्याची काही गरज उरत नाही. निजवलेल्याला उठवणारा हा निघून जातो. तो जागा झाला की तो विचारत नाही सारखा बसत, झालायच ना रे जागा, आता नको ना मी पुन्हा उठू, तसं सांगायची गरज नाही. तशी ही सच्चिदानंद पद, ही पदसुद्धा द्रष्ट्याला त्याचं सुंदर सच्चिदानंद स्वरूप हे दाखवून मौन धारण करतात. म्हणजे त्या शब्दाला आता काहीच किंमत राहत नाही. आत्ताच दासबोधामध्ये पण त्यांनी सगळं तेच सांगितलेलं बघा की समर्थांनी सगळं आपल्याला तो आधी अमूर्त काय म्हणू आपण देहापासून आत्म्यापर्यंत आपला सगळा प्रवास झाला. एकदा आत्मरूप झालो आपण किंवा परब्रह्माचं रूप आपल्याला प्राप्त झालं की मग पुन्हा बाकीचं सगळं अज्ञान आपण विसरून जातो किंवा त्याची गरजच उरत नाही. तोच प्रकार इथं सांगितलेला आहे की एकदा द्रष्ट्याला सच्चिदानंद स्वरूप प्राप्त झालं, ते दाखवलं की सगळी ही पदं मौन होतात. फार छान. म्हणजे ती ओवी परत एकदा आता 25वी बघूया आपण. 24पर्यंत झाल्या होत्या की 25, आता मला वाटतं 24च झाले होते. दृष्टांत झाले होते आणि तुमच्यापैकी कोणतरी म्हणल्यासुद्धा की 25वी ओवी घ्यायला पाहिजे होती ताई. नाही, मला घरात हे म्हणाले, मिस्टर म्हणाले की अगं तू सगळ्या ओव्या घेतल्यास दृष्टांत आणि तेवढी 25वी ओवी घ्यायला पाहिजे होती. तर आज आता ती 25वी घेऊया. आत्ता जो आशय सांगितला तोच त्या 25व्या ओवीत आहे. तैसे सच्चिदानंद चोखटा, तैसे सच्चिदानंद चोखटा, दाऊनी द्रष्टा, तिन्ही पदे लागती वाटा मौनाचिया, तिन्ही पदे लागती वाटा मौनाचिया. वाटा म्हणजे मार्ग, त्यात काही वेगळं हे नाही आहे, सगळे सोपेच आहेत शब्द. आणि चोहटा म्हणजे ज्याला आपण चव्हाटा म्हणतो तसाही त्यांना म्हणायचं असेल कदाचित. बाकी त्याचं काही विशेष त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं नाही आहे. तर ह्या चारी काय म्हणू आपण सच्चिदानंद ही 3च पदं आहेत. ही जी पदं आहेत ही काय सुंदर आहेत, चोखट आहेत. आणि दाऊनी द्रष्ट्या जो दाखवणार आहे
आणि पाहणारा आहे, ते दोघांचा उल्लेख आहे, द्रष्ट्या आणि द्रष्टा. म्हणजे जो पाहणारा आहे त्याला, द्रष्ट्याला, त्याचं ते सुंदर स्वरूप दाखवणारा वेगळा आणि बघणारा वेगळा. तर जो दाखवणारा आहे तो बघणाऱ्याला ते रूप दाखवतो किंवा त्याचं स्वरूप दाखवतो. तो स्वरूपमय होऊन जातो. आणि नंतर ही सगळी जी पदं आहेत, ही पदं काय करतात तर तिन्ही पदे लागती वाटा मौनाची. मौनाच्या वाटेला जातात. किती छान कल्पना केली बघा. मगाशीच कुणी सांगितलं की मौन धारण करायला पाहिजे. काही काळ मौन धारण केलं तर आपली जी काही, आता कशात वाचत होते मगाशी, मला वाटतं आपल्या ह्या ज्ञानेश्वरीच्याच ह्याच्यातलं असेल, नाही, काल जे शिवाचे हे आराधना करायची होती त्याच्यामध्ये की 60,000 वर्ष मौन धारण करायचं. 60,000, हजार सोडा, 60 वर्ष म्हणली तरी आपल्याला 1 दिवसातला, 1 तासातला 1 मिनिट किंवा 5 मिनिट ठरवली की आता मी बोलणार नाही, मौन धारण करणार आहे, हे सांगण्यासाठी आपण 10 वेळा सांगतो की मी आता मौन धारण करणार आहे. अशी व्यवहारात उदाहरणं पण पाहतो आणि आपल्या स्वतःकडे निरखून पाहावं की आपलं खरंच असं मौन राहू शकतं का. आता प्रयोग करायचा आहे पंढरपूरला 5 दिवस, मुद्दाम प्रयोग करायचा आहे की त्या निमित्तानं तरी हळूहळू आपल्या देहाला, आपल्या मनाला, आपल्या बुद्धीला ती सवय लागावी. तर ही तिन्ही पदं मौनाच्या वाटेला लागली म्हणजेच त्यांनी मौन धारण केलेलं आहे. आता प्रत्येकाचं मत आपण बघूया त्याच्यावरचं. आता गुलाबराव महाराजच काय म्हणतात जरा बघूया. की या सगळ्या ज्या 4-5 आत्ता ओव्या मी बराबर सांगितल्या तुम्हाला, दृष्टांत सांगितले, आपण पाहिलेले आहेत 20 पासून. तर हे द्रष्टा आणि दृश्य हे द्वैत आहे. जोपर्यंत द्वैत आहे तोपर्यंत सच्चित सुख ही वेगवेगळी वाटतात किंवा वेगळी भासतात, पृथक भासतात. पण जेव्हा दृश्य हेच द्रष्टा होतं, म्हणजे द्रष्टा आणि दृश्य हे दोन्ही एकरूप होतात. द्रष्ट्या वाचून दृश्य म्हणून काही वेगळं राहतच नाही. आता एक नाटक होतं, तो मी नव्हेच, तसं नाही, तोच मी आहे, असं आपल्याला एक नवीन नाटक करावं लागेल आता या अमृतानुभव आणि या सगळ्याच काय म्हणू परमार्थाच्या अनुभवामध्ये. तर हे दोघं वेगळे नाहीच आहेत, ते दोन्ही एकच आहेत. आणि असं अनुभवाला आलं की मग पाहणारा आणि जे दृश्य आहे ते वेगळं स्फुरतच नाही किंवा त्याच्यामध्ये वेगळं राहतच नाही. तर तिथे द्रष्टा आणि द्रष्टृत्व याच्या स्फुरणानं किंवा याच्या माध्यमातून परब्रह्माचं पडलेलं जे सच्चित सुख हे अंशही, म्हणजे थोड्या अगदी अंशाने सुद्धा आपोआप ते लीन होऊन जातात तिन्ही. म्हणजे ते वेगळे पण कुठे राहतच नाही. आणि द्रष्टृत्व स्फुरलं नाही की जाणीवही नाही. आजच बघा त्या जाणीवेचं फार सांगितलेलं आहे की जाणीवी कधी आहे, भेदामध्ये जाणीव आहे. आणि ज्या वेळेला जाणीव संपते त्यावेळेला आपल्याला परब्रह्माशी आपण एकरूप होऊ शकतो. जाणीवच कुठलीच स्फुरली नाही की सच्चित यांचा पृथक भासच राहत नाही. आत्ता आपल्याला बघा प्रत्येक जाणीवेत काय असतं, हो मी वेगळा आहे. अमक्या तमक्याने मला आता निमंत्रण दिलं, अगदी माझ्या एका विद्यार्थिनीनं. मी आज काय कोणाच बरं का असा विचार करत होती की आज शुक्रवार आहे चैत्रातला, कुणाकडं जर हळदी कुंकू असेल तर, आणि म्हणून म्हटलं चला बा नेसूया आपण काठपदराची साडी आज. आणि बरोबर फोन चालू म्हणजे लावतच होते मी आपलं, तेवढ्यात तिचा फोन आला. ती म्हणे कसं काय तुम्हाला कळलं? म्हटलं मला असं वाटत होतं कोणाच तरी यावं. पण ह्या जाणीव आहेत ज्या, ह्या सगळ्या द्वैताच्या जाणीव आहेत. आणि त्यामुळं स्वरूपाच्या ठिकाणी हे ज्ञातृत्व म्हणजे मी जाणून घेणारं आहे असं जेव्हा भान होतं तेव्हा परब्रह्माचं सच्चित हे जे स्वरूप आहे ते वेगवेगळं भासतं, त्याची जाणीव होत असते. शंकराचार्यांनी हेच तत्त्व ब्रह्मसूत्राच्या 4थ्या अध्यायातलं पहिलं आणि दुसरं त्याच्यावर भाष्य करताना सांगितलेलं आहे. आता आपल्याला ती सूत्र काही आत्ता डोळ्यासमोर नाही आहेत,
पण जे आत्मस्वरूप प्राप्त करून घ्यायचं आहे ते निरंश आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे अंश नाही आहेत. पण त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी देह, इंद्रिय, मन, बुद्धी या सगळ्या खोट्या पदार्थांची जी जीवानं कल्पना केलेली आहे, त्या खोट्या पदार्थांची निवृत्ती करण्याकरता हे निरंश, म्हणजे ज्याच्या ठिकाणी अंश नाही अशा परब्रह्माच्या ठिकाणी सच्चित आनंद असे अंश पाडले गेले, असे थोडे थोडे त्याचे सूक्ष्म अंश सांगितले गेले. आणि ब्रह्माचं सच्चिदानंद रूप किंवा सच्चिदानंद अंश कसे पाडले गेले ते आता आपल्याला सगळ्या या 4-5 ओव्यामध्ये सांगितलं गेलं. सतचा कसा निराश केला, चितचा कसा केला, आनंदाचा कसा केला, जे असत नाही ते सत, जे जड नाही ते चित, आणि जे दुःखमय नाही ते सुखमय किंवा आनंदमय. याच्यावर खूप ओव्यांमध्ये आपण चर्चा केलेली होती. आता अजूनही आपण ह्याच्यात बघूया संस्कृतमध्ये काय म्हणतायत, साखरे महाराज काय म्हणतायत. खूप जणांनी त्याच्यावर खूप चिंतन केलेलं असतं. आपण आपलं थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. अनुभव तर आपल्याला येईल. या अनुभवाचं अमृत आलं खरंच आपल्याला शेवटपर्यंत. अजून 5 प्रकरणं आहेत, येऊ शकतो अनुभव. आजच महाराजांनी सांगितलं तसं 14 कोटी वेळा तो रामजप झाला तर आपल्याला रामाशी एकरूप होता येईल किंवा आपण ह्या सगळ्या ह्याच्यातनं बाहेर पडू. एक मुनी बसलेले असतात ह्याला नाही आहुती टाकायला बसलेले असतात. आणि त्यांनी असं ठरवलेलं असतं की किती ते आता जसं पारिजातकाच्या फुलाचं 14 कोटी किंवा 14 लाख किंवा 1 लाख सगळं देवाला समर्पण करायचं, आणि तेवढं जर केलं तर आपल्याला अमुक अमुक मिळतं. तसे ते मुनी बसलेले असतात आणि ते म्हणतात की इतक्या आहुती मी दिल्या तर मला शंकराची भेट होईल. आणि जर समजा तेवढं लाख वेळा झालं किंवा कोटी वेळा झाल्यानंतरही जर शंकर भेटला नाही तर मात्र मी माझं प्राणार्पण करणार. तर तो असा एक राजा येतो आणि तो म्हणतो काय तुमचं चाललेलं आहे. तर म्हणे असा असा माझा उद्देश आहे की माझं इतक्या वेळा झाल्यानंतरही जर मला शंकरांनी भेट दिली नाही, दर्शन दिलं नाही, तर मग मी या यज्ञामध्ये माझीच आहुती देणार. मग तो राजा म्हणतो एवढे कोटी आहुती देईस्तोवर कशाला थांबायचे, मला शंकरांनी आत्ताच दर्शन द्यावं असं म्हणून तुम्ही 3 वेळा आहुती द्या आणि 3 वेळानंतर म्हणला मीच करतो, 3 वेळा आहुती द्या आणि आत्ताच समर्पण करा. म्हणजे इतकी आपली तीव्रता पाहिजे. एवढ्या लांब काय म्हणतात ना, एवढ्या मोठ्या स्पॅनची वाट बघत बसण्यापेक्षा मला आत्ताच्या आत्ता भेटला पाहिजे देव, आत्ताच्या आत्ता. मी ठाण मांडूनच बसणार आहे, मी त्याशिवाय उठणारच नाही, मी खाणार नाही पिणार नाही. एवढी आपली हे नसते ना, स्थिरता नसते ना. आणि मग खरंच त्या राजाने 3च आहुती दिल्या बरं का. आणि तो म्हणतो शंकराला की मी 3च आहुती देतो आणि 3ऱ्या आहुतीत जर तू मला दर्शन दिलं नाहीस तर मी या यज्ञामध्ये माझी आहुती देणार. आणि 3री आहुती दिली, देव काही लगेच दिसत नाही, हा लगेच त्याच्यामध्ये स्वतःची उडी मारतो आणि शंकर त्याला तिथे हाताला धरून बाहेर काढतो. म्हणजे अशा घटना घडत असतात. तसं इथे सुद्धा सच्चिदानंद 3 ही पदं कधी होणार आहेत की जेव्हा आपल्याला परमात्म्याचा अनुभव येणार आहे तेव्हा. बघू आता हे काय म्हणत आहेत 25व्यामध्ये संस्कृतमध्ये काय म्हणत आहेत बघा. एवं सच्चित सुखादीनी पदानी गणितानी वै. गणित म्हणजे मोजणं बरं का, त्याचं गणित करणे असा अर्थ नाही घ्यायचं. एवं सच्चित सुखादीनी पदानी गणितानी वै संदर्श द्रष्टे द्रष्टारम मौन मार्गेण यांती च. जेव्हा केव्हा ही 3ही पदं बाजूला होतात, म्हणजे त्याचं मोजमाप न करता, तर द्रष्टा आणि दृश्य किंवा द्रष्टार हे एकरूप होतात, त्यांच्यातला भेद संपतो. म्हणजेच ते मौन मार्गानं जायला लागतात. तिथं मौनावले, वेद मौनावले असं म्हटलं जाईल. तसं ही पदच मौन झाली, त्यांच्यात काही आता वेगळे पण राहिलंच नाही. संदर्श द्रष्टे द्रष्टारम मौन मार्गेण यांती च.
पुन्हा एकदा 25वी ओवी सगळ्यांच्या माहितीसाठी म्हणते. नाना तैसे सच्चिदानंद चोखटा, तैसे सच्चिदानंद चोखटा, दाऊनी द्रष्ट्या द्रष्टा, तिन्ही पदे लागती वाटा मौनाचिया. मौनाच्या वाटेला तिन्ही पदं निघून गेलेली आहेत. किती छान कल्पना केली हो. असं आपल्याला मौन जमायला पाहिजे, त्या मौनातनं सगळं साध्य व्हायला पाहिजे. मॅडम अर्थ कसा घ्यायचा याचा सांगू का? सांगते. अगदी थोडक्यात बघा. असं आहे, त्याप्रमाणे सच्चित आनंद ही पदे द्रष्ट्याला त्याचं सुंदर सच्चिदानंद रूप किंवा स्वरूप दाखवून मौन धारण करतात किंवा मौनाच्या मार्गाला जातात. समजला? हो. आणि त्याचा त्या आधीच्या 4 याचा संदर्भ द्यायचा. हा, आधीच्या 4 ज्या ओव्या आहेत ना, हे दिले दृष्टांत, ते द्यायचे की जसे ते तिथे संपतच ना. फळाची जशी जशी वाढ होते आणि रस होऊन त्याचा आस्वाद घेतला गेला की फळाचं हे संपतं, फळ पण संपतं. म्हणजे प्रत्येकाला एक मर्यादा आहे द्वैत असण्याची. प्रत्येकाचं सांगितलं त्यांनी उदाहरण. तसं मेघ नाहीसा झाला की वर्षाव पडून मेघ नाहीसा होतो, वर्षाव झाला की. तसं समुद्र होऊन ओघ नाहीसा होतो. किती प्रकारचे ओघ. आता काल परवाच केवढा पाऊस पडला हो, कोसळलाय. सगळे रस्त्याने असे वाहत होते ओघळ. आता ते हळूहळू करत जेव्हा समुद्राला पोहोचतील तेव्हा ते ओघळ राहतात का? संपून जातात. खूप छान उदाहरणं आहेत. ती उदाहरणं पुन्हा एकदा ऐका, वाचा, लक्षात येईल. स्वरूपानंद काय म्हणतात बघूया. तैसाची केवळ सच्चित सुख घन, तैसाची केवळ सच्चित सुख घन, द्रष्टा दाखवोन द्रष्ट्यासीच, द्रष्टा दाखवोन द्रष्ट्यासीच. तिन्ही ती पदे जाती मावळून, तिन्ही ती पदे जाती मावळून, पडोनिया मौन स्वभावेची, पडोनिया मौन स्वभावेची. छान आहे ते स्वरूपानंदांचं. चांगदेव 65 फक्त मिळालं नव्हतं आणि मी तेव्हा चौकशी पण केली होती की आहे का. सोप्पं करून या लोकांनी किती ते रूप, म्हणजे स्वरूपानंद, त्यांना नावच ते छान पडलेलं आहे. स्वरूपाचाच आनंद त्यांनी घेतला आणि म्हणून त्यांना सगळे स्वरूपानंद म्हणायला लागले. सगळेच समर्थ काय, ज्ञानदेव काय. आपलं नामदेवांचं काल किती छान उदाहरण सांगितलं की देवाशी एवढं तादात्म्य की देव दुःख करतोय. संत तो नामदेव गेला यात्रेला म्हणून. जसं आपल्या घरामध्ये हे प्रसंग घडतात ना, परमात्मा आणि भक्त यांच्यामध्ये एवढं ऐक्य, एवढी आपण एकरूपता केली तर आपण सुद्धा सगळे त्या पदाला पोहोचू. पण आपल्याला या जाणीवेतनं आणि या संसारातनं डोकं बाहेरच येऊ शकत नाही. आत्ता जे पुन्हा सांगितलं तसे साखरे महाराज काय म्हणतात बघा. तैसा सच्चिदानंद चोखटा, दाऊनी द्रष्ट्या द्रष्टा, तिन्ही पदे लागती वाटा मौनाचिया. तैसा म्हणजे त्याप्रमाणे. सच्चिदानंद ही चोखट म्हणजे उत्तम किंवा चांगली, ही उत्तम पदं जी आहेत ती काय करतात. द्रष्ट्या दाऊनी, द्रष्ट्याला दाखवून, जो बघणार आहे त्याला दाखवून, तिन्ही पदे लागती वाटा मौनाची. आणि म्हणजेच काय, द्रष्ट्याला दाखवून ही तिन्ही काय म्हणू उत्तम पदं दाखवायची. म्हणजे काय की त्याच्यातून एकरूपता दाखवायची. परमात्म रूप त्या तिन्हींचं साकल्यानं आहे, एकत्रित आहे. सत वेगळं, चित वेगळं आणि आनंद वेगळं असं नाही. तर ते परमात्म रूप दाखवून मौनाच्या वाटेला लागतात. म्हणजेच शब्द बंद होतो. एक तर परमात्म्याचं वर्णन करताच येत नाही. श्रुतीच दमलेले आहेत, सगळे वेदच मौनावले आहेत. पण तरी काहींनी तो प्रयत्न केला आहे. असं नाही, तसं नाही, तसं नाही, किंवा मग शेवटी सच्चिदानंद स्वरूप आहे
असं काहीतरी म्हटलं होतं, पण तेही कुठपर्यंत, ते स्वरूप प्राप्त होईपर्यंत. आता ते शब्द का बंद पडले, ते शब्द का मौनावले, हे पुढच्या ओव्यांमध्ये सांगणार आहेत. पण आधी जरा या ओवीचा आणखीन आपल्याला काय आस्वाद घेता येईल तो होऊया. आता हे वि. कुलकर्णींचं मध्यंतरी वाचलं की त्यांनी खूप, म्हणजे आता फेसबुकवर वगैरे पण हे लोक आहेत बरं का सगळे अभ्यास. तर ही सच्चिदानंद पदं ही कशी आहेत, तिन्ही शुद्ध पद आहेत, शुद्ध आहेत, पण तरीसुद्धा ती काय करतात, द्रष्ट्यालाच द्रष्टा दाखवून, म्हणजे आपलंच आपल्याला रूप दाखवलं जातं आणि मौनाचा मार्ग अनुसरतात. म्हणजे काही तिथे आता बोलायला उरतच नाही. ते आपली काही काही छान गाणी आहेत बघा. आत्ता मला एकदम आठवलं, तुम्हाला येत असेल तर म्हणा. आजी मी ब्रह्म पाहिले, आजी मी ब्रह्म पाहिले, हे सांगायला सुद्धा खरं कोणी उरत नाही. पण ह्या गीतांमधून, भक्तिगीतांमधून थोडंसं लोकांपर्यंत पोहोचण्याचा त्यांनी छान प्रयत्न केलेला आहे. कोणाला येत असतील पुढच्या ओळी तर आठवा बघा. अगणित सुरगण चरण विठेवरी, आजी मी ब्रह्म पाहिले. त्या विठ्ठलाकडे पाहिल्यानंतर तिथे ब्रह्माचं त्याला हे आलेलं आहे, अनुभव आलेला आहे. आता द्रष्ट्याला द्रष्ट्याची अशी भेट घडवून चोखटा सच्चिदानंदरूप आत्मा चैतन्यानं विलसतो. मानसीताई छान वर्णन करतात. आणि सच्चित आनंद ही त्रिविधतेनं वावरणारी तिन्ही पदं या ठिकाणी मौनाच्या वाटा धरतात. पहिल्यांदा काहीतरी आपल्याला पाहिजे म्हणून हे 3 लक्षणं म्हणा किंवा 3 त्याची वैशिष्ट्ये सांगितलेली. कारण आपण अज्ञानीच आहे, त्यामुळं नेमकं काय, आता सगळे सांगतात की नाही की हे सगळं खोटं आहे, फक्त तेवढा परमात्मा एकटाच तेवढा खरा आहे, सत आहे. त्याच्याच ठिकाणी फक्त चैतन्य, बाकी तुमचं आमचं चैतन्य आपण त्याच्याकडनं आपल्याला भाड्याने घेतलेलं आहे किंवा त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. आणि आनंद तर आपण नको त्या गोष्टीतच मानतोय. बघा ना, आता काल हनुमान जयंती होती, उपवास करायचा ठरवतो, पण रात्री जागरण, पहाटे लवकर उठणं, 3-4 वाजताच तो क्लास होता, नंतर सगळं दिवसभर. तर आपल्याला नाही तेवढी, आपण अजून देह भावनेवरनं किंवा देहधर्मावरनं पलीकडे जाऊच शकत नाही. पण हळूहळू निदान आपल्या झोपेवर नियंत्रण यायला लागलं, हळूहळू भुकेवर नियंत्रण यावं अशी अपेक्षा आहे. आणि मग देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी समर्थांनी सांगितले तसं हळूहळू आत्मबुद्धीकडे आपण जायचं. सगळ्यांचे सगळे ग्रंथ शेवटी ते म्हणतात ना, सर्वदेव नमस्कार हा केशवम प्रति गच्छती, तसे हे सगळेच आपले आध्यात्मिक ग्रंथ किंवा पारमार्थिक ग्रंथ हे त्याच वाटेवर न्यायला आहेत, फक्त प्रत्येकानं वेगळ्या पद्धतीने सांगितलं. ज्ञानदेवांनी हे दृष्टांत देऊन आपल्याला खूप सोपं करून सांगितले आणि हे दृष्टांत पक्के डोक्यात बसतात. आता हे जे धूत महाराज आहेत ना, धूत महाराजांनी पण त्यांनी खूप सुंदर सांगितलेलं असतं बघा. तिथे तेच सांगतात की त्याप्रमाणे सच्चिदानंद पद द्रष्ट्याला म्हणजे प्रमात्याला, म्हणजे जो अभ्यास करतोय त्याला स्वतःचं वास्तव स्वरूप दाखवून ती तिन्ही पदं मौनाच्या वाटेला लागतात. आता ही तिन्ही पदं काय आहेत, तर ती तिन्ही पदं द्रष्ट्याला स्वतःचं चोखट म्हणजे सुंदर किंवा त्याला लक्ष्य स्वरूप म्हणले ते दाखवतात आणि मागं सरतात. पण त्यांचं काम संपलं, जसं वर्षाव करणं हे मेघाचं काम संपलं की मेघ संपतो, म्हणून त्या पदांना मौन प्राप्त होतं. आता तिसऱ्या प्रकरणात आपण वृत्ती राहत नाही, वृत्ती हा शब्द पाहिलेला होता, आणि या प्रकरणात सच्चिदानंद पद राहत नाहीत असं म्हटले. द्रष्ट्या दावुनी म्हणजे द्रष्ट्याचे जे अधिष्ठान आहे शुद्ध परब्रह्म
त्याची ओळख करून देऊन तिन्ही पदं मावळून गेली. द्रष्टा शब्द परमात्मवाचक पण आहे, कारण मी तेच म्हणलं द्रष्ट्या हे द्वितीय विरुक्ती आहे त्यांची. आणि प्रमातावाचक म्हणजे जो अभ्यास करणारा आहे किंवा तो जाणून घेणारा आहे तो प्रमाता, आणि द्रष्टा म्हणजे स्वतः परमात्मा. पण परमात्म्याला जेव्हा द्रष्टा म्हणायचं आहे तेव्हा त्याला दृश्य सापेक्ष द्रष्टा म्हटलं जातं, आणि ब्रह्माला जेव्हा द्रष्टा म्हणायचं तेव्हा तो चिद्रूप असल्यामुळं त्याला द्रष्टा म्हटलेलं आहे. दोनही द्रष्टाच आहे. काही पाहणार आहे ते काय पाहायचे ते तो द्रष्टाच आहे. आता आपण जे प्रमा, प्रमेय, प्रमाण ही जी सगळी पाहिलेली होती पूर्वी 3 त्रिविध हे, तर इथं घट पट इत्यादी जे पदार्थ आहेत ते पाहणारा त्याला द्रष्टा म्हणले आणि त्यालाच प्रमाता म्हटलं. आणि प्रमात्याचा द्रष्टा ब्रह्म आहे, जो खरा ज्ञान मिळवण्यासाठी प्रमाण म्हणजे साधन, प्रमा म्हणजे ज्ञान, आणि प्रमा घेणारा तो प्रमाता. तर हा प्रमाता जो आहे तो द्रष्टा आहे, म्हणजेच ते द्रष्टा ब्रह्म आहे. आणि त्या ब्रह्माचं ज्ञान होण्यात खरी जीवाची कृतार्थता आहे. काय मिळवायचं, आपलं ध्येय काय असावं. एखाद्या अडाणी माणसाचं काही नसेल, बाकी त्याला ग्रंथ माहिती नसतील, शाळेमध्ये गेलेला नसेल, पण तो फक्त विठ्ठल 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 करत त्याच्या नादामध्ये तो रंगून जातो आणि तो स्वतःला विसरून जातो आणि परब्रह्मरूप होऊनही जातो. पण आपल्याला मात्र ज्ञानी माणूस मात्र काय करतोय बघा ना. आता आपण इतक्या ग्रंथांचा अभ्यास करतोय पण अजून आपल्याला काही गवसत नाही, सापडत नाही. मग ह्या ब्रह्माचं यथार्थ ज्ञान आपल्या या ठिकाणी असलेल्या जीवाला करून दिलं की मग ही सच्चिदानंद पदं निवृत्त होतात, म्हणजेच ती मौन धारण करतात, मौनाच्या वाटेला जातात. मग शब्द का बंद पडतो, तो कसा बंद पडतो ते आता पुढच्या ओव्यांनी दृष्टांतातून पुन्हा सांगतात. आता ते दृष्टांत आपण पुन्हा पाहू किंवा पुढची ओवी नंतर पाहू. आणि खंदारकर महाराज काय म्हणतात बघूया. पण खंदारकरांची सुद्धा सगळे अभ्यासपूर्ण आणि सगळं तत्त्वज्ञानात्मक चांगलं असं विवरण आहे. आणि काही ठिकाणी त्यांनी अगदी सोप्या थोडक्या शब्दात सांगितले आणि काही ठिकाणी मात्र त्याचा उहापोह भरपूर केलेला. आता ते सांगतायत खंदारकर महाराज की मुळातच सच्चित आनंद असलेल्या, आता हे कसं आहे, परमात्मरूप देह त्रयातीत आहे. 3 देह सगळ्यांना माहिती आहेत. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि समर्थांनी तर महाकारण देह, अशी 4 सांगितलेत. पण सगळ्यांनी ही 3 सांगितलेत. स्थूल देह म्हणजे आपला जो दिसतो तो देह. सूक्ष्म म्हणजे सगळी जी छोटी छोटी पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय वगैरे वगैरे हे जे आहेत ते 24 किंवा 25 घटक म्हणजे तो सूक्ष्म देह असतो. आणि कारण देह म्हणजे अज्ञान. तर या देह त्रयातीत आणि पुन्हा अवस्था त्रयातीत. 3 अवस्था कुठल्या आहेत आपले? बालस्तावत क्रीडासक्तः, तरुणस्तावत तरुणीरक्तः, वृद्धस्तावत चिंतामग्नः. या 3 महत्त्वाच्या अवस्था आहेत. आणि पुन्हा पण जन्ममरणरहित असा आहे हा परमात्मा. आणि अविद्या मलरहित आहे. त्याला त्याच्या ठिकाणी अविद्या नाही, मल नाही, दोष नाही. मग शुद्ध आहे तो. अशा त्या द्रष्ट्या जीवाला द्रष्टा दृश्य भावरहित असलेल्या परमात्मा दाखवून तू परमात्मा आहेस. ते जीवाला आत्ताशी थोडंसं वाटायला लागले की मी कोण आहे. काल बघा कुणी सांगितलं बरं, छान वाचलं मी, मला फार आवडलं ते, की तू कोण आहेस. मी जेव्हा घरात आहे, लहान होते त्यावेळेला मी मुलगी होते, म्हणजे माझं नाव जे ठेवलं असेल त्या नावानं माझी आयडेंटिटी होती. मी शाळेत गेले की मी त्या नावाची विद्यार्थिनी होते. मंदिरात गेले की मी एक भक्त होते. बघा मला ते इतकं आवडली ही कल्पना. वाचली मी काल कुठंतरी, असं वाटलं होतं त्या क्षणी, पण किती लिहायचं तरी किती आणि लिहून काय करणार, सगळं डोक्यात ठेवायचं.
मग समजा मी नोकरीच्या ठिकाणी गेले की मी अमुक अमुक असते, अजून समाजात गेले तर अजून माझी वेगळी आयडेंटिटी असते. मग मी कोण आहे? नक्की माझं स्वरूप मलाच कळलेलं नाही. आणि म्हणून मग त्या जीवाला असं वाटतं की मी या परमात्म्यापासून किंवा परमात्म स्वरूपापासून वेगळा का आहे, तर माझं त्याचं ऐक्य व्हायला पाहिजे. म्हणून तो जीव धडपडत असतो. मग तू परमात्मा आहेस असा जेव्हा बोध या सच्चित आनंद या 3 शब्दातून दिला जातो की हाच तू आहेस, जीवो ब्रह्म एव न अपरहा. शंकराचार्यांनी फार सोपं सांगितलेलं की जीव आणि ब्रह्म हे वेगळे नाहीच आहेत. त्याचीच ती छोटीशी अंशरूपानं आपल्या प्रत्येकाच्या देहामध्ये वास्तव्य आहे किंवा त्याचं स्वरूप आहे. आणि आपण बाकी सगळ्या पसाऱ्याला महत्त्व देतो आहे. आपण बघितल्या एखाद्या व्यक्तीकडं त्याचे कपडे, त्याचं राहणं, त्याची स्टाईल ह्याच्यावरनं तो कसा आहे समजत असतो. पण आता खूप असे छोटे छोटे किस्से येत असतात की कधी कधी एखादी सूनसुद्धा खूप चांगली वागत असते आणि कधी कधी उलटही होतं. स्वतःचा मुलगासुद्धा आईशी वाईट वागतो. अशा छोट्या छोट्या कथा येतात बघा फेसबुकवर. काल परवा मला ते फार आवडलं की इतकी बायको जीव ओतून त्याच्यासाठी धडपडत असते. किंवा काल 2 कथा मी वाचल्या. एक शाळेमध्ये कलेक्टर होऊन MPSC किंवा UPSC होऊन पोस्ट मिळालेला कलेक्टर होऊन शाळेची पाहणी करायला आलेला असतो, भेट द्यायला जातो. तर सगळे वर्ग त्यांनी पाहिले आणि शेवटी ज्या वर्गामध्ये गेला तिथं अगदी मळकट साधी कॉटनची आणि अगदीच म्हणजे फार भडक नाही काही नाही अशी साडी नेसलेली एक व्यक्ती तिथं होती, स्त्री होती. आणि ती शिकवण्यात अगदी मग्न होती. मुलं त्याच्यात तल्लीन झालेली होती. जसे हे साहेब वर्गात आले तसं तिनं त्याच्याकडं पाहिलं, नमस्कार वगैरे केला असेल, त्यांनी तिच्याकडं पाहिलं आणि तो तिथेच ठार झाला की त्यानं 5 वर्षापूर्वी ह्या बायकोला घटस्फोट दिलेला असतो. आणि त्यानं तिला ओळखलं आणि तिनंही त्याला ओळखलं, पण ती शांत बसली आणि वर्ग सोडला असेल किंवा सुटला असेल. आणि नंतर तो म्हणला, तीच का तू 5 वर्षापूर्वी माझा अपमान केलास, मला घालवून दिलंस, माझ्याशी घटस्फोट घेतलास आणि तोच मी आता कलेक्टर झालो आहे आणि तीच तू या अशा फाटक्या किंवा साध्या साडीमध्ये तीच शिक्षिका म्हणून इथे आहेस. मी कोण आहे याचं मला म्हणजे ह्या अशा कथांमधून सुद्धा सारखं वाटतं की इथे जाणीव व्हायला पाहिजे. ती गप्प बसते, ती काहीही बोलत नाही. पण त्यांचे जे मुख्याध्यापक किंवा प्राचार्य असतात त्यांनी हा संवाद ऐकलात. एक शब्द त्यांनी बोललेलं, वाक्य बोललेलं त्याच्या कानावर पडलं त्यांच्या. ते म्हणले, जरा साहेब इकडे या 5 मिनिट. आले साहेब त्यांच्या ऑफिसमध्ये. म्हणे, माफ करा म्हणे, मी वैयक्तिक तुमच्या याच्यामध्ये लक्ष घालणं योग्य नाही, पण एका वाक्यावरून मला कळलं की तुम्ही ज्या आमच्या बाईंना म्हणा किंवा चांगल्या गुरुवर्य आहेत त्यांना दोष देत आहेत. पण तुम्ही आज कलेक्टर कसे झालात माहिती आहे? तुम्हाला 4-5 लाखाचं कर्ज हवं होतं. ते कर्ज मिळवून देण्यासाठी यांनी काय काय गहाण ठेवलं. स्वतःचे सगळे पगार त्याच्यामध्ये दर महिन्याचे हप्ते भरण्यासाठी दिलेले आहेत आणि कुठेही त्यांनी वाच्यता केलेली नाही. तेव्हा आज तुम्ही कलेक्टर झालेले आहेत. अक्षरशः तो तिच्या पायावर लोळण घेतो. म्हणजे सच्चित पद, खरं पद कळल्याशिवाय, खरं आपलं स्वरूप कळल्याशिवाय, ह्या व्यवहारातलं आहे, हे व्यवहारातलं आहे, पण इथं सुद्धा तेच अभिप्रेत आहे. आणि ते समजल्याशिवाय आपण बाजूला होत नाही, आपलं अज्ञान दूर होत नाही. म्हणून परमात्मा हा दृक् ज्ञान या रूपानं द्रष्टा आहे. दृक् म्हणजे दिसणारा, दृष्टी. पण दृक् स्वरूपाचा नाश होत नाही त्याच्या. आणि तो आश्रय विषयरहित द्रष्टा आहे. तो दिसत नाही, त्याला कुठला आश्रय पण नाही आहे, पण तरीसुद्धा तो द्रष्टा आहे. आणि तो स्वतःच स्वरूपता सच्चित आनंद आहे. त्यामुळे त्याला कुणाला बोध करण्याची गरजच नाही.
पण जीव मात्र काय झालेलं आहे, व्यावहारिक द्रष्टा आहे. आत्ता जे 2 उदाहरणं सांगितली तशाच समजा. आणि तो केवळ दृश्याला निर्लेप दृष्टीनं पाहतो. त्याला पाहण्यापासून त्या दृश्याविषयी रागद्वेष निर्माण होतात, जसे याच्या मनामध्ये झाले. आणि तो दृश्याच्या प्राप्तीकरता किंवा दृश्याच्या परिहाराकरता प्रयत्नशील असतो. तेव्हा तो कर्ता होतो आणि दृश्य प्राप्त झाल्यावर तो त्याचा भोगता होतो. तर कर्तृत्व आणि भोक्तृत्व याच्या अवस्थेत काय होतं हे पुढच्या आता ओवीमध्ये पाहायचं. जास्त अवघड भाषा नाही लक्षात आली तरी चालेल, पण एवढंच लक्षात ठेवूया की दोन्ही द्रष्टा आहेत, पण फक्त हा अज्ञानातनं स्वस्वरूप विसरलेला आहे. आणि जो मूळ आहे त्याला कशाचीच पाहायची, दाखवायची किंवा शब्दांची गरज नाही. आणि ते समजलं की हे तिन्ही शब्द मौनावले जातात किंवा तिथे मौन धारण करतात. आता मला असं वाटतं समजलं असेल. जोग महाराज काय म्हणतात थोडंसं बघूया. कालपर्यंत कीर्तन 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 15 दिवस गेले बाबा त्या कीर्तनांमध्ये. पण एक आनंद वेगळा असतो आणि खूप करायला पाहिजे एवढी जाणीव होते. आपलं काहीच होत नाही त्या मनाने. सच्चिदानंद ही पदं जोग महाराजांचं पण खूप छान असतं. तर ते म्हणतात की तिन्ही पदं द्रष्टा जो शुद्ध आत्मा आहे त्याचा द्रष्टत्व भाव प्रकाशित करून मौन धारण करतं. म्हणजे शब्दातील जो निर्विकल्प ब्रह्मभाव आहे त्या ठिकाणी ही तीन पदं नाहीशी होतात आणि त्याच्या स्वरूपाचा अनुभव प्रगट करतात. आता मला यांनी दिलेलं उदाहरण फार आवडलेलं आहे बघा. 2 मुली अशा एक ठिकाणी बसलेल्या असतात बरं का. जसं मी आत्ता त्या मुलीचं आणि त्या नवऱ्याचं कलेक्टरचं उदाहरण सांगितलं तसं दोघीजणी एक ठिकाणी बसलेले आहेत. त्यापैकी एकीचा पती आपल्या 4 मित्रमंडळांबरोबर गप्पा मारत असतो, बोलत बसलेले. आता पहिल्या मुलीचा पती या मंडळींना अमुकच आहे असं माहिती नसतं. दोघी मैत्रिणी आहेत ना, आता ते 5-6 जण बसलेत, त्यांच्या गप्पा टप्पा चालल्यात. म्हणून ती त्या आपल्या मैत्रिणीला म्हणती, तो तुझा पती आहे का? म्हणजे पहिल्या मुलाकडे बोट दाखवून. नाही. तो आहे का? नाही. तो आहे का? नाही. मानेनच ती नाही सांगते. आणि जेव्हा अजून एकाकडे बोट दाखवते तेव्हा ती गप्प होते. हा व्यवहारातलं इतकं छान उदाहरण दिलेलं आहे की तिथे मौनावले. वास्तविक पहिल्यांदाही तिनं नाही शब्द वापरलेलेच नाहीत, पण खुणेतून सुद्धा नाही हे तिनं व्यक्त केलेलं होतं. किंवा कदाचित स्पष्टही बोलली असेल, नाही तो तुझा नवरा आहे का? नाही नाही नाही. आणि जेव्हा खरा नवरा असतो म्हणजे ज्याच्याकडे बोट दाखवती त्यावेळेला मात्र ती गप्प बसते, मौन. म्हणजे आहे हे सांगण्यासाठी आणि फक्त लाजते. ती खूप लाजलेली आहे त्याच्यावरून आणि गप्प बसलेली. याच्यावरून त्या तिच्या मैत्रिणीनं ओळखलं की हा हिचा नवरा आहे किंवा हा हिचाच पती आहे. त्यामुळं न बोलता आपल्या पतीचं ज्ञान जसं त्या मुलीनं मैत्रिणीला करून दिलं त्याप्रमाणे सच्चिदानंद हा शब्द नाहीसा होऊन शुद्ध बुद्ध असंग साक्षी आत्मस्वरूपाचा प्रत्यय इथे या 3 शब्दांनी करून दिलाय. पण जैसे न सांगणेवरी बाळापतीसी रूप करी बोल निमालेपणे विवरी अचर्चाते. हे ज्ञानदेवांचीच आहे सगळी. हे ज्ञानदेवांनीच 15व्या अध्यायात, आता आपण 15वा अध्याय आपण शिकलेले आहोत पण आता आपण विसरून गेलो, 3-4 वर्ष झाली. तर ज्ञानेश्वरीतल्या 15व्या अध्यायातलं 468वी ओवी आहे आणि ती त्यांनी इथेच जोग महाराजांनी संदर्भाला दिली. कोणी जाऊन बघा आता 15व्यातली 468वी ओवी हीच आहे. जैसे न सांगणेवरी बाळापतीसी रूप करी बोल निमालेपणे विवरी अचर्चाते. चर्चा न करता सगळ्या गोष्टी सांगता येतात. तसं मीच परब्रह्म आहे हे जेव्हा कळतं तेव्हा आता चर्चा करायला काही उरतं का? हो, नाही उरत. परब्रह्मरूप होऊन गेले की संपलं. चला थांबूया का?
पुढची ओवी उद्या बघूया. उद्या येणार आहे का मग? सगळ्यांचं मत काय आहे? सोमवारी ताई, सोमवारी. बरं ठीक आहे, तुमच्या मनावर. तसं मलाही भरपूर कामं आहेत. कुणाकुणाला भेटायला जायला होईन हो, आजारी आहेत ते आहेत त्यांना. चालेल, सोमवारी. चालेल, ठीक आहे, ठीक आहे. चालेल चालेल, म्हणूया. मुलं वगैरे येतात ना घरी, मग नाही, ऐकायला नाही मिळत. काहीच हरकत नाही आहे. पण तरी मला आपलं थोडंसं गिल्टी फील होत असतं की आपल्या या कार्यक्रमामुळं त्या कार्यक्रमामुळं मधून खंड पडतो आणि खरं वाटत असं असतं की काहीच नको. बोलू नका मॅडम, खूप छान झालं आम्हाला 8 दिवस. नाही, मलाही आनंद मिळाला बरं का की तुम्ही इतक्या मन लावून त्याच्यात अगदी खरंच हे झाले, अगदी रममाण झाले. आणि मलाही त्या रामरक्षेचं छान ऐकायला मिळालं हो आम्हाला. हो, तेच तेच. ते महत्वाचं झालं खरंच आम्हाला. खरंच आहे, खरंच. आणि ती रोजच्या आपल्या दैनंदिन जीवनातली आहे ना. हो ना, बरोबर आहे. त्यामुळे प्रत्येक श्लोक म्हणताना आता तुम्हाला ते सगळं डोळ्यासमोर दिसेल. मग तुम्ही सांगितलेले शब्द आठवतात, तेच तेच, ते म्हणू लागले. बरोबर. अर्थ आठवतो बरोबर. खरंय खरंय हो खरंय. हो. चला आता म्हणूया प्रार्थना. कुणाला काही शंका नाही ना? इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं संततं ज्ञायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं गीताशास्त्रं क्वाम्बुधिकल्पं नमन्तदीयं वयवचाल्पं विषय्य विपदां व्रात्यमनल्पं वाग्यज्ञेन च येन भूषितं सरस्वतीमन्दिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं यत्र शारदा कृपाप्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः निहितो यत्रामृतनिःस्यन्दः काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत् रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा लोपले ज्ञानजगी नणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी नारद तुंबरू हो सामगायन करी आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुविधला माझा आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जय तू श्रीकृष्ण जय तू ज्ञानेश्वर सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन आणि ही सेवा ज्ञानदेवांना आणि सर्वांना अर्पण करूया.
त्या ठिकाणी वाणीला विराम देते, अर्धविराम देते. मला दुर्गाप्रसादांचं म्हणणं फार आवडलेलं आहे, पूर्ण विराम नाही द्यायचा.